जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. सर्व इतिहासातील महामानव, महान माता यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी ॲडव्होकेट स्वरूपा भोसले आज विश्वरत्न महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना भरभरून शुभेच्छा देते आणि या व्हिडिओद्वारे माझ्या महिला भगिनींना, माझ्या मातांना भारतीय संविधानामध्ये आपले काय काय अधिकार आहेत, काय काय कायदे आहेत, त्या कायद्याची अतिशय थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे. वकील म्हणून समाजात काम करत असताना मुळात माझाही कल नेहमीच महिलांकडे, मुलींकडे जास्त ओढतो. त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केलेला आहे. महिलांसाठी भारतीय संविधानामध्ये 498A हा कायदा सर्वात महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 PWDVA, याला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतात. जर मुलीला सासरी छळ होत असेल, नवऱ्याला सासरच्या मंडळींकडून, नवऱ्याकडून, इतर लोकांकडून त्रास होत असेल तर त्या विरोधात दाद मागण्यासाठी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा हा सर्वात महत्त्वाचा कायदा आहे. त्याचबरोबर हुंडा प्रतिबंधक कायदा 1961ला निर्माण झालेला हा कायदा आहे. जर हुंड्यासाठी कोणी छळ करत असेल तर त्या हुंड्याविरोधी प्रतिबंधक कायदा 1961चा हा कायदा आहे. त्याचा तुम्ही आधार घेऊ शकता. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी जर तुमचा कोणी लैंगिक छळ करत असेल तर लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013 हा एक महत्त्वपूर्ण कायदा आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा हा 2006ला निर्माण झालेला अतिशय महत्त्वाचा कायदा आहे. 18 वर्षाखालील मुलींचे जर कुठे विवाह होत असतील तर ते रोखण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा आजही प्रचंड प्रमाणात काम करतो. समान वेतन कायदा 1976ला निर्माण झालेला हा सर्वात महत्त्वाचा कायदा आहे. कामाच्या ठिकाणी समान काम, समान दान, समान वेतन कायदा हा महत्त्वपूर्ण कायदा आहे. भारतीय घटस्फोट कायदा 1869ला निर्माण झालेला हा कायदा आहे. या कायद्याद्वारे जर पती पत्नीचे मतभेद होत असतील, त्यांचा संसार पुढे लागू होणार नसेल तर घटस्फोट घेण्याचा आणि विभक्त राहण्याचा अधिकार हा कायदा देतो. संपत्तीमध्ये समान हक्काचा कायदा 2005, स्त्रियांना वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान हक्क या कायद्याद्वारे मिळालेला आहे. त्याचबरोबर लहान मुलींसाठी पोक्सो कायदा 2012, म्हणजे 18 वर्षाखालील बालके यांचा कुठे लैंगिक छळ होत असेल, लैंगिक छळ होत असेल किंवा इतर काही त्यांच्या शरीरावर, मनावर अत्याचार होण्याचा कुठला एखादा हेतू असेल तर या विरोधात पोक्सो कायदा 2012 हा कायदा अतिशय कडक कायदा आहे आणि या कायद्याची निर्मिती लहान मुलांचे लैंगिक छळ थांबवण्यासाठी झालेली आहे. सर्वात महत्त्वाचा कायदा म्हणजे गरोदरपणामध्ये स्त्रियांना जी रजेची गरज असते, जी रजेची आवश्यकता असते, त्या रजेच्या कायद्याला मातृत्व लाभ कायदा 1961 या कायद्याची तरतूद बाबासाहेबांनी त्या काळामध्येच केलेली आहे. अतिशय सखोलपणे परिस्थितीला अनुसरून आजपर्यंतच्या सर्व परिस्थितीची जाणीव करून महिला सुरक्षा व सक्षमीकरणासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये विविध कायद्यांची तरतूद केलेली आहे. मोफत कायदेशीर मदत ही महिलांना राज्य विधी सेवा कायदा अंतर्गत प्राधिकरणाकडून पूर्णपणे मोफत विधी सेवा मिळू शकते, पूर्णपणे मोफत वकील मिळू शकतो. केवळ महिलांची, केवळ बालकांची त्या काळातली स्थिती पाहून बाबासाहेबांनी अधिकाराची अंमलबजावणी केलेली नाही, तर महिलांना पिढ्यानपिढ्या कुठल्याही अडचणीला, कुठल्याही समस्येला तोंड देता यावं म्हणून अधिकाधिक प्रबळ, अधिकाधिक कडक कायद्यांची बाबासाहेबांनी संविधानामध्ये तरतूद केलेली आहे. या व्हिडिओद्वारे सर्व महिला भगिनींना विनंती करते की त्यांनी त्यांच्या अधिकाराची, त्यांनी त्यांच्या हक्काची, त्यांनी त्यांच्यासाठी असलेल्या कायद्याची जाणीव करून घेऊन सक्षम जगलं पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय.